ॲडमिट होते. आज व्हेंटिलेटर काढला. डॉक्टर म्हणाले फार वेळ नाही आहे त्यांच्याकडे. मग मला आधी सांगायचं होतं ना, मी आलो असतो. त्यांनीच कळवायला नाही सांगितलं. सारखी तुमची आठवण काढत होते. म्हणत होते तुम्हाला बोलून घ्या, काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे म्हणून. बाबा बाबा मला सांगायचं होतं ना, मी आलो असतो आधीच. काय सांगायचं आहे तुम्हाला, बोला बाबा. वेळ निघून गेली देवा. आता आता मी काय सांगतो ते ऐक. इतकी वर्ष मी जे सत्य तुला सांगितलं नाही ते तुला सांगणार आहे. मला वाटलं तू त्याच्या शोधात जाशील आणि हरवशील, पण आता आता मला सांगायला हवं, नाही तर ते माझ्यासोबत कायमचं निघून जाईल. सत्य? कसलं सत्य? तुझ्या भूतकाळातलं, तुझ्या कुटुंबाबद्दलचं. आपली फॅमिली? बाबा कुठे असते आपली फॅमिली? माझे आई वडील कोण होते? कुठला आहे मी? तुला आसनगाव नावाच्या एका गावातल्या लोकांनी इथे आणून सोडलं. आसनगाव म्हणजे तेच माझं गाव आहे का? ते माहीत नाही, पण त्या गावाजवळ तुझ्या आई वडिलांचा ॲक्सिडेंट झाला होता. त्या कारपाशी तू त्या गावातल्या लोकांना सापडलास. बाबा कोण होते माझे आई वडील? काय करत होते बाबा? प्लीज बाबा सांगा ना मला. बाबा देवा बाबा